राष्ट्रीय स्तरावरील अंध महिलांच्या T20 क्रिकेट स्पर्धेमध्ये भैरूरतन दमाणी अंधशाळेची माजी विद्यार्थिनी सोलापूरची कुमारी गंगा कदम ही इंडिया ऑरेंज पश्चिम भारत संघाची कर्णधार म्हणून निवड झाली आहे। या स्पर्धेमध्ये भारताच्या 4ही विभागाचे संघ सहभागी होते। गंगाच्या नेतृत्वातील संघाने मालिकेतील साखळी सामन्यात सलग 3 वेळा विजय मिळवून अंतिम सामन्यात इंडिया ऑरेंज संघाने रेड इंडिया दक्षिण भारत संघाचा 30 धावांनी पराभव केला। या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना इंडिया ऑरेंज संघाने निर्धारित 20 षटकात 1 बाद 94 धावांचे लक्ष्य इंडिया रेड संघास दिले। त्याचा पाठलाग करताना इंडिया रेड संघ 20 षटकात 6 बाद 64 धावा काढू शकला। विजय संघाची कर्णधार गंगा कदम हिने अष्टपैलू कामगिरी करत 17 चेंडूत 1 चौकाराच्या मदतीने 21 धावा काढल्या, तर गोलंदाजी करताना 4 षटकात मात्र 6 धावा देत 1 गडी बाद केला, तसेच क्षेत्ररक्षण करताना 1 गडी धावबाद केला। तिच्या या अष्टपैलू कामगिरीमुळे कुमारी गंगा कदम ही मालिकावीर ठरली आहे। त्यामुळे नोव्हेंबर 2025 मध्ये होणाऱ्या अंध महिलांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेमध्ये भारतीय संघात गंगा कदम हिची निवड होणार हे जवळजवळ निश्चित झाले आहे। सदरचे सामने हे बंगळुरू येथील ओव्हर मैदानावर NIT डाटा कंपनी व क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाइंड इन इंडिया यांच्या वतीने आयोजित करण्यात आले होते। कुमारी गंगा कदम हिला उद्योजक शेठ श्री राजेश दमाणी अंधशाळेचे सचिव संतोष भंडारी, मुख्याध्यापक प्रकाश दर्शनाळे व प्रशिक्षक राजू शेळके यांचे मार्गदर्शन मिळाले। सध्या ती इल्जियम क्लब दमाणीनगर येथे सराव करत आहे। टीम होती वैसे समझो और अच्छे से खेलो। हम लोग को बहुत अच्छे से सुखराम भाई गाइड कर रहे थे। लैंग्वेज प्रॉब्लम था लेकिन एक दूसरे को अंडरस्टैंड कर रहे थे। इंडिया रेड ने तो बहुत अच्छा खेला है, दीपू बहुत अच्छा खेलते हैं और अनिका भी अच्छा खेलते हैं, तो उन लोग ने बहुत अच्छा। और फर्स्ट ऑफ द एंटिटी डाटा को बहुत बहुत धन्यवाद देना चाहती हूँ। हम लोग को इतना अच्छा खेलने के लिए मौका दिया और सबको एजुकेशन के लिए अभी हेल्प कर रहे, तो उनको दिल से धन्यवाद देना चाहती हूँ।